गाव, विलेज हा शब्द ऐकायलाच किती छान वाटतोय ना. उन्हाळी सुट्ट्या केव्हा लागतात आणि मी गावी केव्हा जातो असंच मुंबईवासियांना वाटत असते. सुट्टीला गावी आलं की मित्रांसोबत खेळणं, रानावनात फिरणं, नदीला पोहणं हे सगळ्यांनाच आवडतं. आज आपण अशाच एका ठिकाणी आपल्या जवळच असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कांडवण या छोट्याशा धरणाची माहिती घेणार आहे. बघायला गेलं तर खूप छोटं असं धरण आहे, परंतु निसर्गरम्य असं सगळं वातावरण आहे तिथलं. चला तर पाहूया मग. कांडवण डॅमकडे जायला ना आपल्याला सोंडोलीवरून आणि मालेवाडीवरून असे दोन बाजूने आपल्याला जायला रोड आहेत. मालेवाडीवरून जाताना ना आपण विरळे मार्गे जातो आणि सोंडोलीवरून थावडे आणि तिथून जांभूर मार्गे मालगाव करून आपण कांडवणला जातो. आपण कांडवण गावामध्ये आलो की कांडवण गावामधून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावरतीच आपला डॅम आहे. काय ना टांगल्यात रे काय वरी बरोबर ताकद आहे तोपर्यंत. रगात माग आलं. आता आता हे काम करीत नाही. सकाळी 11 ते आता हे संध्याकाळी 6. सकाळी 6ला उठायचं ते 9ला परत पाला घेऊन. सकाळी एक वज कंप्लीट. गाड जंगलातच असतं जंगलातून काय इकडे खाय काय काही लय मगज मार तरी पण आपलं वावरी असलो दुसरं असल्यावर लगेच माहिती पडते. कुठं जरा वास लागला तरी पण आपल्या तांगड्यात कुत्रे येऊन पडणार. मग आपण समजायचं आपलं जरा आता माघार काढली पाहिजे, पुढे जाणे नाही.
हो आपण बिंदास जर राहतो. सावध होते ना. ह्या नावेतून आपल्याला आतमध्ये फिरायला सुद्धा भेटतं, जे की आपण पॅसेंजरवरती अवलंबून असते. दोघांची पण भेटते, तिघांची, चौघांची, 6 जणांची पण नाव भेटते आतमध्ये आपल्याला फिरायला जायला. आणि याचे रेट 200 पासून आहेत चालू. हे समोर आतमध्ये दिसतंय त्यामधून आपण मासे सुद्धा विकत घेऊ शकतो खाण्यासाठी. ताजे मासे सुद्धा मिळतात इथे. आणि वरती ते काठालगत दिसतंय तिथे आपण रिसॉर्ट आहे, तिथे राहायची सुद्धा व्यवस्था आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे. आपण आपल्या फॅमिलीसोबत एकदा तरी इथे भेट द्याच. निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे.